नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकातील 1.1 मान्सून या कवितेवरील स्वाध्याय पाहणार आहोत. कालच्या तासिकेमध्ये आपण ही कविता वाचन केलं आणि शब्दांचे अर्थ समजून घेतले. आज आपण पाहूयात या कवितेमधील स्वाध्याय. तर बघा, प्रश्न पहिला आहे, फिल इन द ब्लँक्स युजिंग ॲप्रोप्रिएट वर्ड्स फ्रॉम द पोएम. आता पोएममधून ॲप्रोप्रिएट म्हणजे योग्य शब्द घ्यायचेत आणि आपल्याला काय करायचं, रिकामी जागा भरायची. पहिलं बघा, द लँड हॅज. लँड म्हणजे काय? जमीन. जमिनीकडे काय आहे? तर द लँड हॅज ड्राईड. काय झालेली आहे? ड्राईड म्हणजे जमीन कोरडी झालेली आहे. बघा, द लँड हॅज ड्राईड. द लँड हॅज ड्राईड. आलं लक्षात? त्यानंतर 2 नंबर बघा. 2 नंबर काय म्हणते? द रिव्हर्स आर. रिव्हर कशा आहेत? तर रिव्हर्स आहेत थर्स्टी. कशा आहेत? थर्स्टी म्हणजे त्यांना तहान लागलेली आहे. थर्स्टी. समजलं? 3 नंबर बघा, द क्लाउड्स आर. क्लाउड्स कसे आहेत? तर क्लाउड्स आहेत डार्क. कसे आहेत? डार्क. द क्लाउड्स आर डार्क. त्यानंतर फिदर्स स्प्रेड द पिकॉक. आता पिकॉकनं काय केलं ते बघूया. ठीक आहे. फिदर्स स्प्रेड द पिकॉक्स स्वे. स्वे म्हणजे काय? तर पंख पसरणे. स्वे. ठीक आहे. शेवटची रिकामी जागा बघा, बोल्ट्स ऑफ लाइटनिंग स्ट्रीक अँड. बघा, बोल्ट्स ऑफ लाइटनिंग स्ट्रीक अँड शिमर. स्ट्रीक अँड शिमर. आता शिमरचा अर्थ सांगतो बघा. शिमर म्हणजे काय? शाईन विथ द सॉफ्ट लाईट दॅट सीम्स टू बी मूव्हिंग. एकदम असं छानसा उजेड जो हलतोय असं वाटतंय. आलं लक्षात? त्यानंतर आता आपण बघूयात मागील पानावर काय स्वाध्याय दिलेलं पान. आता आपण आलो पान क्रमांक 2 वर. बघा, आता आपण आलेलो आहोत पान क्रमांक 2 वर. यामध्ये आहे डी, कम्प्लीट द सेंटेन्सेस युजिंग युअर प्रेडिक्शन. कम्प्लीट हे सेंटेन्स म्हणजे वाक्य पूर्ण करायचं. कसं पूर्ण करायचं? तुमचं प्रेडिक्शन वापरायचं, अंदाज लावायचा काय होईल. ठीक आहे. बघा, इफ इट डज नॉट रेन देन. डज नॉट म्हणजे पाऊस पडला नाही तर काय होईल? तर एव्हरीथिंग काय होईल? एव्हरीथिंग म्हणजे सर्व काही. एव्हरीथिंग विल ड्राय. सर्व काही काय होईल? कोरडं होऊन जाईल. त्यानंतर दुसरं, इफ इट रेन्स कंटिन्युअसली देन. जर कंटिन्यू पाऊस पडत राहिला तर काय होईल? देअर विल बी वॉटर एव्हरीवेअर. काय होईल? एव्हरीवेअर म्हणजे सर्वत्र काय होईल? पाणी पाणी होईल. बघा, एव्हरीवेअर. ठीक आहे. त्यानंतर ई काय म्हणते? फाइंड अँड राईट द वर्ड्स फ्रॉम द पोएम दॅट राईम विथ. बघा, खाली दिलेल्या शब्दांचे राईम. राईम म्हणजे काय? यमक जुळणारे शब्द. ठीक आहे. आता यमक जुळणारे शब्द कसे कवितेमधले आपल्याला लिहायचे. बघा, बार्क. बार्क या शब्दाचा कवितेमध्ये आलेला यमक जुळणारा शब्द आहे डार्क. काय म्हणायचं याला? डार्क. वंडर. वंडर या शब्दाचा शब्द आलेला आहे थंडर. काय आलेला आहे? थंडर. त्यानंतर मेरी. मेरीचा शब्द आलेला आहे चिअरी. काय आलेला आहे? चिअरी. आणि यार्ड याचा शब्द आलेला आहे हार्ड. काय आलेला आहे? हार्ड. आलं लक्षात? बघा पुढे. त्यानंतर आहे यफ. यफ काय म्हणते? रीड द पोएम अँड कम्प्लीट द गिव्हन टेबल. पोएम वाचायची आणि हा टेबल पूर्ण करायचा. कसा पूर्ण करायचा? तर इथं दिलेले शब्द आणि याच्याशी संबंधित इथले शब्द यांची काय करायची? जोडी लावायची, किंवा इथला एक शब्द इथं लिहायचा. ठीक आहे. आलं लक्षात? तर बघूयात आता. पहा, थंडर. थंडर म्हणजे काय? वीज कडाडणे. मग काय होते? तर वीज कशी कडाडते? रोअर. मोठ्या आवाजामध्ये कशी कडाडते? रोअर. त्यानंतर होस्ड. होस्ड म्हणजे काय? बघा, आता मला माहित असलं तरी
तुम्हाला माहीत होण्यासाठी आपण होस्टचा पुन्हा एकदा अर्थ शोधूयात. बघा, होस्ड म्हणजे रिव्हर्स फ्ल्यू स्ट्रॉंगली ॲज इफ स्प्रेइंग वॉटर, म्हणजे नद्या पाणी बाहेर फेकत आहेत एवढ्या गतीनं वाहतात. त्याच्यासाठी इथे शब्द आलेला आहे स्प्रेड. काय आलेला आहे? स्प्रेड. मग होज म्हणजे काय? त्याचा अर्थ येतो स्प्रेड. बोल्ट म्हणजे काय? फ्लॅश. बोल्ट म्हणजे काय? फ्लॅश म्हणजे उजेड, प्रकाश. त्यानंतर आहे ब्राईट अँड चिअरफुल. ब्राईट अँड चिअरफुलचा इथे अर्थ होतो हॅप्पी. काय अर्थ होतो? हॅप्पी. त्यानंतर आहे ड्रेंच्ड. ड्रेंच्ड म्हणजे काय? पाण्याने पूर्ण भिजलेला, म्हणजे कम्प्लिटली वेट. कसा? कम्प्लिटली वेट म्हणजे पूर्ण ओला. लक्षात? त्यानंतर विच सीझन इज मेन्शन्ड हिअर. या ठिकाणी कोणतं सीझन काय केलेलं आहे? मेन्शन केलेलं आहे. तर बघा, द लँड हॅज ड्राईड म्हणजे जमीन कोरडी झालेली आहे. इट्स सो पार्च्ड म्हणजे गरम. द फील्ड्स आर हंग्री, रिव्हर्स थर्स्टी. फील्ड्स कशा झालेल्या आहेत? शेत हंग्री म्हणजे भुकेलेले आहेत, आणि रिव्हर्स म्हणजे नद्या तहानलेल्या आहेत. तर ह्या सगळ्यामध्ये काय होते? तर या ठिकाणी समर हा सीझन मेन्शन केलेला आहे. कोणता? समर सीझन. लक्षात? त्यानंतर बघा, आता पुढचा प्रश्न, रीड, थिंक अँड कम्प्लीट द फॉलोइंग. काय करा? रीड म्हणजे वाचा आणि मग विचार करा आणि खालील टेबल कम्प्लीट करा. ठीक आहे, चला बघा. स्काय. स्काय कसा असतो? कंडिशन बिफोर रेन. बिफोर म्हणजे पूर्वी. कशाच्या पूर्वी? तर बघा, कंडिशन बिफोर रेन म्हणजे पावसाच्या पूर्वीची स्थिती, आणि कंडिशन आफ्टर रेन म्हणजे पाऊस पडल्यानंतरची स्थिती. स्काय. स्काय पाऊस पडण्याच्या अगोदर कसा असतो? तो असतो एकदम असा म्हणजे कसं म्हणता येईल? क्लिअर. कसा असतो? क्लिअर म्हणजे आपल्याला सर्व आकाश असं स्वच्छ दिसते. आणि पाऊस पडल्यानंतर तो कसा होतो? डार्क. कसा होतो? डार्क, काळाकुट्ट. लँड. लँड म्हणजे जमीन. जमीन कशी असते? ती असते ड्राय म्हणजे कोरडी. हॉट म्हणजे गरम. आणि पाऊस पडल्यावरती कशी होते? वेट म्हणजे ओली. त्यानंतर कूल म्हणजे थंड होते. अर्थ कशी असते अगोदर? बिफोर रेन. तर ती सुद्धा असते हॉट, गरम असते. आणि नंतर कशी होते? कूल म्हणजे थंड होते. त्यानंतर रीड द फॉलोइंग. खालचं वाचायचं. ठीक आहे, फक्त समजून घ्या. फ्लाय फ्लाय लिटल बर्ड म्हणजे काय? फ्लाय फ्लाय दोनदा आले. याला रिपिटेशन इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच अ वर्ड, फ्रेज ऑर अ लाईन इज रिपीटेड. हे काय? अलंकाराचं रूप आहे. रिपिटेशन म्हणजे म्हणजे पुन्हा पुन्हा एखादा शब्द येणे. लक्षात? तर अशा पद्धतीनं आपण इयत्ता 6वी इंग्रजीतील मान्सून कवितेचा स्वाध्याय पाहिला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.